नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लास्ट लेक्चरला आपण मेन्स्ट्रुअल सायकल हा पॉइंट कव्हर केला होता. या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी हा पॉइंट कव्हर करणार आहोत. ठीक आहे. याचबरोबर आपण त्यावर असलेले सोल्युशन आणि ट्विन्स हे 2-3 पॉइंट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. पहा, बरेच कपल्स असतात की ज्यांना लग्नानंतरही कितीतरी वर्ष मुलं होत नाहीत, मुलं बाळ होत नाही, अपत्य होत नाही. आता त्यामाग बरीच कारणं असू शकतात. म्हणजे त्यामाग फिमेलमध्ये काही अडचणी असू शकतात किंवा मेलमध्ये काही अडचणी असू शकतात. बरोबर आहे. परंतु एखाद्या गोष्टीला सोल्युशन मिळवण्यासाठी म्हणजे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळवण्यासाठी आपल्याला आधी प्रॉब्लेम्स माहित असायला पाहिजे की तो जो प्रॉब्लेम आहे तो फिमेलमध्ये आहे का मेलमध्ये, आणि जर तो मेलमध्ये आहे तर काय आहे आणि फिमेलमध्ये आहे तर काय. याच्या लक्षात आतापर्यंत आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेन्स्ट्रुअल सायकल यासारखे एक जवळपास 2-3 पॉइंट आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग मधले कव्हर केलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला आपल्यामध्ये असलेले बेसिक गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला समजलेल्या आहेत. तर आपल्याला प्रॉब्लेम पण समजतील की मेलमध्ये काय असू शकतात, फिमेलमध्ये काय असू शकतात, आणि त्यावर आपल्याला आजच्या घडीला आपल्याला काय काय टेक्नॉलॉजी आहे की टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करू शकतो. बरोबर आहे. तर पहा, आपण या पॉइंटला सुरुवात करूयात. मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. खूप सारे कपल्स असे आहेत की ज्यांना मुलं बाळ होत नाहीत. रिझन्स भरपूर असू शकतात. आता ते रिझन्स फिमेल मध्ये काय असू शकतं पहा. जर हा प्रॉब्लेम फिमेलशी निगडीत आहे तर एकतर इरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये असलेली इरेग्युलरिटी. आपल्याला माहिती आहे जवळपास आपली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती 28 दिवस ते 30 दिवस पर्यंत चालते, म्हणजे जवळपास 1 महिना चालते. आणि यामध्ये आपल्याला 4 हार्मोन्स माहिती आहेत की हे 4 हार्मोन्स काय करतात, या मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करतात. बरोबर आहे. आता हे मेन्स्ट्रुअल सायकल पूर्णपणे हार्मोन्सवर डिपेंड असल्या कारणाने हे हार्मोन्स जर व्यवस्थित प्रकारे रिलीज झाले तर आपली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती बरोबर 1 महिन्याच्या महिन्याला काय होते, परफॉर्म होत असते. परंतु जर आपल्याला त्या ठिकाणी जर हार्मोन्स मध्ये कमतरता किंवा हार्मोन्स मध्ये इरेग्युलरिटी पाहायला मिळाली तर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये सुद्धा इरेग्युलरिटी येते. आता हार्मोन्सच्या रिलीज मध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर त्यामागे रिझन खूप वेगवेगळे असू शकतात. जेनेटिक्स असेल किंवा आपली जी हेल्थ आहे ती व्यवस्थित नसेल, आपली झोप म्हणा, आपला आराम म्हणा, किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे ती चुकीची असू शकते. ती जर चुकीची असेल तर याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होणार आहे, आणि बॉडीवर झालेला इम्पॅक्ट आपल्या आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स करू शकतो. आणि जर हार्मोनल इम्बॅलन्स झाले तर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये इरेग्युलरिटी येऊ शकते. बरोबर आहे. तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो. जर आता आपल्याला माहिती आहे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर इरेग्युलरिटी येते तर ओव्ह्युलेशन जे ते टाइम टू टाइम होणार नाहीये. दुसरा प्रॉब्लेम काय असू शकतो, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन. ओसाइट प्रोडक्शन मध्ये डिफिकल्टी तयार होते. म्हणजे हा जो ओसाइट आहे किंवा एक प्रोडक्शन आहे, एक प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा की तो जो एग आहे तो मॅच्युअर व्यवस्थित होत नसेल तर. आता त्यामागे पण रिझन काय, हार्मोन. कारण आपल्याला माहिती आहे की फॉलिकलला स्टिम्युलेट करण्यासाठी एफएसएच, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असतो. बरोबर आहे. जर एफएसएच जर या ठिकाणी याला स्टिम्युलेट करू शकत नाहीये तर साहजिक आहे जो एग आहे त्याच्या प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तिसरा प्रॉब्लेम, ऑब्स्टेकल्स इन द ओव्हिडक्ट. आता पहा, फॉलिकल मधून एग रिलीज झालाय कशामध्ये, ओव्हिडक्ट मध्ये. परंतु या ओव्हिडक्ट मध्येच काय ऑब्स्टेकल्स आहेत. ऑब्स्टेकल्स म्हणजे अडथळे आहेत. आता या अडथळ्यांमुळे प्रॉब्लेम काय होऊ शकतो, एकतर हा जो स्पर्म आहे तो वजायना थ्रू, युटेरस थ्रू इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्मला अडचण येऊ शकते, किंवा स्पर्म त्या ठिकाणी जाऊन फर्टिलाइज झाल्यानंतरही जो झायगोट बनतो, झायगोट पासून एम्ब्रियो बनतो, तो एम्ब्रियो युटेरस पर्यंत कॅरी करायला थोडस अवघड जाणं. येते लक्षात. म्हणजे ऑब्स्टेकल्स इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये जर अडथळे निर्माण झाले तर त्या ठिकाणी युटेरस मध्ये बेबी इम्प्लांट करायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. युटेरस मध्ये बेबीचं इम्प्लांट व्हायला डिफिकल्टी येणं. म्हणजे काय की एक व्यवस्थित या ठिकाणी ओव्हिडक्ट मध्ये येतोय, स्पर्म सुद्धा जाऊन त्याला फर्टिलाइज करतोय, स्पर्मने त्याला फर्टिलाइज केलं तर झायगोट बनला, आणि झायगोट पासून तो एम्ब्रियो या युटेरस मध्ये आल्यानंतर त्याचं इम्प्लांटेशन होण्यासाठी अडचण निर्माण होते. आणि याच्या मागे सुद्धा खूप सारे रिझन असू शकतात.
की ती जी स्त्री आहे तिची हेल्थ खूप मॅटर करते, बरोबर आहे. जर तिलाच न्यूट्रिशन कमी पडत असेल तर या बेबीला, म्हणजे बेबी जेव्हा इम्प्लांट होणार आहे तर बेबीला काय न्यूट्रिशन मिळणार आहे, येते लक्षात. मग त्या स्त्रीची, त्या फिमेलची जी हेल्थ आहे ती सुद्धा या ठिकाणी खूप मॅटर करते. फिमेल हेल्दी असेल तर इम्प्लांटेशनला अडचण येऊ शकत नाही. बऱ्याच वेळा फिमेल हेल्दी पण असू शकते, परंतु जेनेटिकल काही प्रॉब्लेम असू शकतात, त्यामुळे सुद्धा इम्प्लांटेशन, युटेरस मध्ये जे इम्प्लांटेशन आहे ते व्यवस्थित होत नाही. तर अशा प्रकारे काही फिमेल मध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात. आता मेल मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात, तर सगळ्यात महत्वाचा मेल मध्ये प्रॉब्लेम असणारा ऍब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन सीमन. आता तुम्हाला माहिती आहे जो सीमन आहे हा सीमन कसा बनतो हे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहिलं होतं. सीमन जो आहे तो मेनली स्पर्म आणि वेगवेगळ्या ग्लँड्स पासून बनतो, बरोबर आहे. हे ग्लँड्स बद्दल पण आपण पाहिलेले, वेगवेगळ्या ग्लँड्स त्यांचं सिक्रेशन करतात. या दोघांपासून काय बनतो, सीमन बनतो. आता सीमन मध्ये जर स्पर्म काउंट कमी असेल, म्हणजे स्पर्मचं प्रमाण कमी असेल आणि याचं ग्लँड्सचं वगैरे प्रमाण जास्त असेल, तर अशा वेळी सुद्धा फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम येतो. ते स्पर्म त्यांना फर्टिलाइज करू शकत नाही, किंवा स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्सची जी मुवमेंट आहे ती स्लो असणे, येतं लक्षात, ती खूप स्लो असणे, त्या कारणामुळे सुद्धा फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तिसरा म्हणजे एनोमलीज इन द स्पर्म. एनोमलीज इन द स्पर्म म्हणजे काय, की स्पर्मची जी रचना आहे किंवा स्पर्मचा जो आकार आहे या गोष्टींमध्ये विविधता आढळणे. विविधता म्हणजे त्या सिंपल नसते, ते थोडेसे कॉम्प्लेक्स असणे, रेग्युलर नसते. म्हणजे काय की पहा, एनोमलीज इन स्पर्म म्हणजे काय, की जनरली जेवढा स्पर्मच्या हेडचा आकार असतो त्या हेडचा आकार प्रमाणापेक्षा जास्त असणे, येते लक्षात. किंवा ही जी शेपटी आहे, म्हणजे जी स्पर्मची जी टेल आहे त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर नॉर्मल नसणे, या कारणामुळे सुद्धा यालाच म्हणतात एनोमलीज इन द स्पर्म. या कारणामुळे सुद्धा हे एगला फर्टिलाइज करू शकत नाही. तर असे फिमेल आणि मेल मध्ये प्रॉब्लेम असू शकतात. आणि जर हे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी सोल्युशन काय, तर याचं सोल्युशन आजची मॉडर्न टेक्नॉलॉजी देते. म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञान, आपलं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की आपण या प्रॉब्लेमवर सुद्धा सोल्युशन फाइंड आउट केलेले आहेत. तर आपल्याला पुस्तकामध्ये 3 सोल्युशन दिलेले आहेत. पहा, 3 सोल्युशन मध्ये पहिला दिलाय IVF, याचा फुल फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. येतं लक्षात. तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी म्हणून गोष्ट ऐकलेली असेल, तर IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. दुसरं सोल्युशन आहे सरोगसी. सरोगसी म्हणजे काय, भाडोत्री माता, ठीक आहे, पाहणार आहोत आपण पुढे कन्सेप्ट सरोगसी. आणि तिसरं सोल्युशन पाहणार आहोत आपण स्पर्म बँक. जशी ब्लड बँक असते त्या प्रकारची स्पर्म बँक सुद्धा असते. तर हेच 3 सोल्युशन आपण काय करणार आहे याच लेक्चर मध्ये पुढे पाहणार आहोत. तर चला त्या 3 सोल्युशन कडे, मॉडर्न प्रॉब्लेम समजले, आता सोल्युशन पाहूयात आपण. आता सगळ्यात पहिल्यांदा IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता थोडंसं याच्याबद्दल सांगतो मी, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता व्हिट्रो फर्टिलायझेशन जे IVF, हा म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हा सोल्युशन कधी यूज केला जातो किंवा कोणत्या प्रॉब्लेम साठी यूज केला जातो. तर पहा, एक म्हणजे ओव्हिडक्ट मध्ये जर ऑब्स्टॅकल्स असतील, ओव्हिडक्ट मध्ये अडथळे निर्माण होत असतील, त्या ठिकाणी स्पर्म, म्हणजे स्पर्मला त्या ठिकाणी जाताच येत नाहीये, तर फर्टिलायझेशन होतच नाहीये, एकतर अशा वेळी IVF यूज केला जातो. किंवा लेस स्पर्म काउंट, सीमन मध्ये स्पर्मचं जे काउंटिंग आहे ते कमी असणं, या कारणामुळे सुद्धा फर्टिलायझेशन होत नाही, तर अशा वेळी IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन यूज केला जातो, किंवा हे सोल्युशन वापरलं जातं टेस्ट ट्यूब बेबी म्हणून आपण याला, ठीक आहे. तर केलं काय जातं पहा, सिंपल सिंपल सांगतो, सिंपल भाषेमध्ये. मेल मधून, पुरुषांमधून स्पर्म कलेक्ट केला जातो, म्हणजे सीमन कलेक्ट केला जातो. फिमेल मधून, स्त्रियांमधून एक सेल घेतला जातो. यांचं फर्टिलायझेशन लॅबोरेटरीमध्ये किंवा कृत्रिम पद्धतीने केलं जातं. म्हणजे स्पर्मने एगला फर्टिलाइज केलं जातं लॅबमध्ये, आणि त्याला फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक विशिष्ट ऍटमॉस्फिअर मध्ये त्याचं रूपांतर झायगोट मध्ये, आणि झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होतं. आणि एकदा का त्याच्यापासून एम्ब्रिओ बनला, हा एम्ब्रिओ त्या स्त्रीच्या गर्भामध्ये इम्प्लांट केला जातो, म्हणजे स्त्रीच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. आणि 9 महिने त्या स्त्रीच्या गर्भामध्ये मग त्या एम्ब्रिओची वाढ होऊन त्याच्यापासून बेबीची डेव्हलपमेंट होते. इतकं सिंपल आहे. मग पहा, काही फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन अ टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशनची प्रोसेस ती टेस्ट ट्यूब मध्ये केली जाते, म्हणजे स्पर्म कलेक्ट केला जातो, एग कलेक्ट केला जातो, फर्टिलाइज केलं जातं कशामध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये. व्हेन एम्ब्रिओ इज फॉर्म देन इट इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन.
तो एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर तो त्या स्त्रीच्या गर्भामध्ये किंवा स्त्रीच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. आणि हे माहिती की ही टेक्निक कधी यूज केली जाते, जर लेस स्पर्म काउंट असेल मेल मध्ये आणि फिमेल मध्ये, जर ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल्स असतील तर अशा वेळी केलं जातं. बरोबर आहे. आता ही तीच प्रोसेस आहे की ओव्हम इज कलेक्टेड फ्रॉम ओव्हरी आणि स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम मेल आणि फर्टिलायझेशन केलं टेस्ट ट्यूब मध्ये आणि एम्ब्रिओ तयार होण्याची वाट पाहिली आणि हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला कशामध्ये, युटेरस मध्ये. येते लक्षात. अशा प्रकारची म्हणजे ही आयव्हीएफ चे जे सोल्युशन यूज केलं जातं, कधी केलं जातं, काय सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आता भाडोत्री माता. भाडोत्री माता म्हणजे काय, सरोगसी मदर. आता हे जे सरोगसी मदरची कन्सेप्ट आहे भाडोत्री माता, ही काय ती समजून घ्या आधी. आता हे कधी केलं जातं ते एक समजून घ्या. म्हणजे हा कोणत्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आहे. उदाहरणार्थ एखादी फिमेल आहे, त्या फिमेलच्या युटेरस मध्ये काहीही केल्या बेबीचं इम्प्लांटेशन पूर्ण होतच नाही किंवा बेबीची ग्रोथ होतच नाही. म्हणजे त्या ठिकाणी एम्ब्रिओ येऊन एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन त्या ठिकाणी काहीही केल्या होत नाहीये. त्या ठिकाणी म्हणजे बेबी त्या ठिकाणी राहतच नाहीये. येते लक्षात. अशा वेळी आपण सरोगसीचा ऑप्शन चूज करतो. सरोगसी म्हणजे भाडोत्री माता. याची पण सिंपल कन्सेप्ट आहे. मेल मधून म्हणजे कपल आहे, त्या कपल मधला जो मेल आहे त्यामधून स्पर्म कलेक्ट करणे, त्या फिमेल मधून एग कलेक्ट करणे, जसं टेस्ट टू बेबी आयव्हीएफ मध्ये केलं जातं. त्यांचं फर्टिलायझेशन करून एम्ब्रिओ झाल्यानंतर म्हणजे एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर त्या फिमेलच्या एंडोमेट्रियम मध्ये किंवा त्या फिमेलच्या युटेरस मध्ये इम्प्लांट करण्याच्या ऐवजी तो एम्ब्रिओ कुठल्या तरी थर्ड स्त्रीमध्ये म्हणजे दुसऱ्या स्त्रीमध्ये कोणत्या तरी त्याला इम्प्लांट करायचा. याला म्हणायचं भाडोत्री माता, सरोगसी मदर. का, कारण हा एम्ब्रिओ त्या स्त्रीच्या गर्भामध्ये इम्प्लांट करून सुद्धा तो एम्ब्रिओ त्या ठिकाणी ग्रो होत नाहीये, तो डिस्कार्ड होतोय, तो बाहेर पडतोय. म्हणजे त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहत नाहीये, काहीही केल्या ती प्रेग्नन्सी राहत नाहीये. मग अशा वेळी त्या एम्ब्रिओला कुठे इम्प्लांट केलं जातं, दुसऱ्या कुठल्या तरी मातेच्या गर्भामध्ये, दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीच्या गर्भामध्ये तो इम्प्लांट केला जातो. याला म्हणतात भाडोत्री माता. यालाच आपण म्हणतो सरोगसी. मग पहा, some women have problems in implantation of embryo in uterus. काही स्त्रियांमध्ये युटेरस मध्ये एम्ब्रिओच्या इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम होतो. मग such women can take help of this technique called as a surrogacy. आणि या टेक्निकचा वापर अशा प्रकारच्या स्त्रिया घेतात. इन दिस, यामध्ये ओव्हम इज कलेक्टेड फ्रॉम ओव्हरी ऑफ वुमन अँड स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. सेम की पुरुषांमधून स्पर्म कलेक्ट केला जातो, स्त्रीमधून एग कलेक्ट केला जातो आणि आयव्हीएफच्या मदतीने त्यांचं फर्टिलायझेशन केलं जातं आणि फर्टिलायझेशन केल्यानंतर एम्ब्रिओ तयार केला जातो आणि हा एम्ब्रिओ इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन. हे महत्वाचं आहे. हे इम्प्लांटेशन कोणामध्ये होतं, दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीच्या गर्भामध्ये केलं जातं. हा, परंतु लक्षात घ्या हे त्या स्त्रीच्या संमतीने केलं जातं. ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. ते लक्षात की त्या स्त्रीच्या संमतीने केलं जातं. सच वुमन कॉल्ड ॲज अ सरोगेटेड मदर. अशाच प्रकारच्या त्या स्त्रीला, त्या दुसऱ्या स्त्रीला म्हणतात सरोगेटेड मदर, म्हणजे भाडोत्री माता. येते लक्षात. भाडोत्री माता म्हणजे आपल्या भाषेत भाड्याने आणलेली माता म्हणजे असं कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे. तर याला भाडोत्री माता किंवा सरोगसी ही कन्सेप्ट केली जाते, म्हणली जाते. सेम हे डायग्राम मध्ये त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता तिसरा काय, स्पर्म बँक. आता स्पर्म बँक या हा जो सोल्युशन आहे हा कोणत्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आहे, तर हे पुरुषांमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यासाठीचं सोल्युशन आहे. इन मेन व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन. पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. मेनी कपल्स हॅव द चिल्ड्रन. म्हणजे खूप सारे कपल्सला चिल्ड्रन्स म्हणजे त्यांना मुलं बाळ पाहिजे असतात, येतं लक्षात. परंतु पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शनलाच प्रॉब्लेम येतो. काही केला फर्टिलायझेशन होत नाहीये. म्हणजे स्पर्म त्या एगला जाऊन फर्टिलाइज करूच शकत नाहीये. म्हणजे त्या स्पर्मची तेवढी ॲबिलिटी नाहीये की तो त्याला फर्टिलाइज करू शकतो. म्हणजे आयव्हीएफ टेक्निक यूज करून सुद्धा त्याचं फर्टिलायझेशन होत नाहीये. अशा वेळी हे या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून इन केस ऑफ सच कपल्स स्पर्म बँक इज युजफुल. अशा कपल्स मध्ये स्पर्म बँक ही युजफुल ठरते. आता ही स्पर्म बँक काय हे तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो, नंतर आपण याला वाचू. पहा, पुरुषामध्ये अडचण आहे, स्पर्म कसाच फर्टिलायझेशन करत नाही, फर्टिलाइज करत नाही एगला. मग अशा वेळी काय केलं जातं, त्या कपलच्या संमतीने
तिसऱ्या कुठल्या तरी म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषाचा स्पर्म कलेक्ट केला जातो, येते लक्षात. परंतु ही माहिती खूप जास्त कॉन्फिडेन्शियल असते, की त्या पुरुषाला ही माहित नसतं की आपला जो स्पर्म आहे आपण तो कोणाला डोनेट करतोय, आणि त्या कपलला सुद्धा माहित नसतं की हा जो स्पर्म आहे तो कोणत्या पुरुषाकडून कलेक्ट केलेला आहे. यांच्यामध्ये स्पर्म बँक असते, म्हणजे तो पुरुष जो आहे तो ते स्पर्म त्या बँकला डोनेट करतो आणि त्या बँक मधून ते कपल त्या स्पर्मचा यूज करतो. मग काय होतं यामध्ये, की हा कुठल्या तरी दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म घेतला जातो, त्या स्त्रीमधून एक काढला जातो, आणि हा स्पर्म आणि तो जो एग आहे तो त्या लॅब मध्ये फर्टिलाइज केला जातो. लाईक IVF टेक्निकने त्याचं फर्टिलायझेशन होतं. लॅबमध्ये त्याचा एम्ब्रिओ बनेपर्यंत वाट पाहिली जाते आणि हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो कोणामध्ये, त्या स्त्रीमध्ये. येतं लक्षात. आता बायोलॉजिकली जर विचार केला तर ते जे बाळ आहे ते 50% त्या कपलचे, म्हणजे 50% त्यामध्ये आईचे कॅरेक्टर असतील, परंतु 1% सुद्धा कॅरेक्टर ते त्या पुरुषाचे नसतील, म्हणजे त्या कपल मधला जो मेल आहे त्याचे 1% सुद्धा कॅरेक्टर नसतील, कारण यामध्ये त्या कपल मधला जो मेल आहे त्याचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बायोलॉजिकल संबंध आलेला नाही. हे ते लक्षात. यामध्ये जे त्या मुलामध्ये 50% पुरुषाचे गुणधर्म आहेत, ते मुलामध्ये म्हणण्यापेक्षा त्या अपत्यामध्ये पुरुषाचे गुणधर्म आहे ते कुठल्या तरी दुसऱ्या पुरुषाचे. हे लक्षात. बायोलॉजिकली तो त्या म्हणजे तो 50% फक्त त्या कपलचा आहे. एक म्हणजे ही एक गोष्ट लक्षात असू द्या, परंतु या गोष्टी संमतीने केल्या जातात. त्यामुळे म्हणजे आणि ही माहिती खूप कॉन्फिडेन्शियल असते. बऱ्याच जर म्हणजे पॅरेंट्सला जर मुलं नसतील, पॅरेंट्स म्हणण्यापेक्षा कपल्सला जर मुलं होत नसतील, तर मग शेवटी ते या गोष्टी सुद्धा काय करायला लागतात, ऍक्सेप्ट करायला लागतात, परंतु त्या संमतीने केल्या जातात. मग पहा आता, दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. ही कन्सेप्ट ब्लड बँक सारखीच आहे. सीमन इज कलेक्टेड फ्रॉम अदर मेन अँड स्टोर्ड इन अ स्पर्म बँक. कुठल्या तरी दुसऱ्या पुरुषाने तो स्पर्म डोनेट केलाय आणि तो स्पर्म बँक मध्ये काय केलाय, स्टोर करून ठेवलाय. ऍज पर द विश ऑफ नीडफुल कपल, म्हणजे ज्या कपल्सला गरज आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, ओव्हम ऑफ वुमन फर्टिलाइज्ड बाय IVF युजिंग द सीमन फ्रॉम स्पर्म बँक. त्या स्पर्म बँक मध्ये असलेला जो सीमन आहे, स्पर्म बँक मध्ये असलेला जो सीमन आहे, त्या सीमनच्या मदतीने वुमन मध्ये असलेला जो एक आहे तो घेऊन त्यांचं फर्टिलायझेशन करायचं, आणि ते फर्टिलायझेशन IVF च्या मदतीने करायचं, आणि ते पुन्हा त्या स्त्रीमध्ये काय करायचं, इम्प्लांट करायचं. अँड नेम ऑफ सीमन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ऍज पर द लॉ. नियमानुसार त्या सीमन डोनरचं नाव कुठल्याही प्रकारे म्हणजे बाहेर आणलं जात नाही. ठीक आहे, म्हणजे हा कायद्याने गुन्हा आहे जर तसं जर काही झालं तर. येते लक्षात. म्हणजे दोघांनाही कोणालाही माहित नसतं की तो जो स्पर्म आहे तो सीमन आहे तो कोणाचा आहे, कपललाही माहित नसतं आणि त्या स्पर्म डोनरलाही माहित नसतं की आपला जो स्पर्म आहे, आपला जो सीमन आहे तो कोणाला डोनेट केलेला आहे. येते लक्षात. नेम ऑफ सीमन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ऍज पर द लॉ. आणि अशा प्रकारे हे जे सोल्युशन्स आहेत, ठीक आहे, हे मॉडर्न प्रॉब्लेमचे मॉडर्न सोल्युशन आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आता आपण चॅप्टरच्या शेवटच्या टॉपिक कडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्विन्स. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला बरेच जुळे मुलं पाहत असता, बरोबर आहे, जुळे मुलं पाहत असता, तर त्यामागं सायन्स काय आहे. एखादं कपल असतं ज्याला जुळे मुलं झाली, किंवा दोन जुळ्या मुली झाल्यात, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी झाली, अशा प्रकारचे तुम्ही ट्विन्स पाहिलेले असतात. त्यामध्ये पुन्हा काही ट्विन्स असे असतात की दिसायला सेम टू सेम असतात, बरोबर आहे. काही ट्विन्स असे असतात म्हणजे ट्विन्स असतात, जुळे असतात, परंतु दिसायला ते बिलकुलही सेम नसतात, एकमेकांसारखे ते बिलकुल सुद्धा नसतात. तर या सगळ्यांमागे सायन्स काय ते समजून घ्या. तर पहा, ट्विन्स मध्ये दोन प्रकारचे ट्विन्स पाहायला मिळतात. एक म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरे असतात डायझायगोटिक ट्विन्स. एक म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरे म्हणजे डायझायगोटिक ट्विन्स. पहा होतं काय, एक सिंगल ओव्हम आहे, म्हणजे एक आहे, तुम्हाला माहिती आहे, एक ओव्हरी मधला तो त्या ठिकाणी मॅच्युअर होऊन बाहेर आला, ओव्हिडक्ट मध्ये आला. ओव्हिडक्ट मध्ये आल्यानंतर एका स्पर्मने जाऊन त्याला काय केलं, फर्टिलाइज केलं. फर्टिलाइज बाय वन स्पर्म, एका स्पर्मने जाऊन त्याला फर्टिलाइज केलं. फर्टिलाइज झाल्यानंतर त्याचा काय बनला, झायगोट बनला. आणि झायगोट बनल्यानंतर जेव्हा तो अर्ली स्टेज मध्ये असतो एम्ब्रियोच्या, येते लक्षात, या एम्ब्रियोच्या अर्ली स्टेज मध्ये असतो, तेव्हाच या एम्ब्रियोचं डिव्हिजन होतं. काय होतं, एम्ब्रियोचं डिव्हिजन. तर जनरली असं होत नाही, एम्ब्रियो ग्रो होतो आणि त्याच्यापासून एक बेबी बनतो. पण कधी कधी काही केसेस मध्ये त्या एम्ब्रियोचं म्हणजे त्या बॉडीची रिएक्शन म्हणा, किंवा अचानक घडून आलेली वेगळी घटना काहीतरी, की ज्यामध्ये एका एम्ब्रियो पासून किती एम्ब्रियो बनतात, 2 एम्ब्रियो बनतात. आणि हे जे 2 एम्ब्रियो आहेत ते स्त्रीच्या गर्भामध्ये अशा प्रकारे इम्प्लांट होतात, येते लक्षात. आणि हे इम्प्लांट झालेले 2 एम्ब्रियोन पासून काय बनतो, 2
बेबीज बनतात. येते लक्षात, 2 बेबीज बनतात. आता याला मोनोझायगोटिक ट्विन्स का म्हणायचं, कारण हे एकाच झायगोट पासून बनलेले. यांना मोनोझायगोटिक ट्विन्स का म्हणायचं, कारण हे एकाच झायगोट पासून बनलेले. याच्या काही गोष्टी समजून घ्या की म्हणजे यामध्ये काय गोष्टी असतात. यामध्ये काय होतं, आता हा जो झायगोट आहे हा एकतर पुरुषाचा आहे किंवा स्त्रीचा आहे, बरोबर आहे. आणि याच्यापासून एकाचे 2 काय बनलेत, एम्ब्रिओ बनलेत म्हणा. या ठिकाणी एम्ब्रिओ बनलेत, एकाचे 2 एम्ब्रिओ बनलेत. आता जर हा झायगोट पुरुषाचा आहे तर डिवाइड झालेले दोन्ही जे म्हणजे एम्ब्रिओ असतील ते पुरुषाचेच असतील, बरोबर आहे. किंवा जर हा जर एम्ब्रिओ स्त्रीचा आहे तर डिवाइड झालेले दोन्ही पण स्त्रियाच असतील. आणि अजून एक गोष्ट की हे दिसताना म्हणजे यांचं जे अपीअरन्स असेल, यांचं जे दिसणं असेल ते सेम टू सेम असेल. आता जर तुमच्या आजूबाजूला जर असे जुळे असतील की जे दिसताना सेम दिसतात, येते लक्षात, सेम दिसतात बाय सेम जेंडरचे असतात आणि सेम दिसतात, अशा प्रकारचे जे जुळे असतात, अशा प्रकारचे जे ट्विन्स असतात ते असतात मोनोझायगोटिक ट्विन्स. ते एकाच झायगोट पासून बनलेले असतात. येते लक्षात. यांच्याबद्दल पहा, जेनेटिकल सिमिलरिटी असतात, यांना आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात. एक्झॅक्टली सिमिलर इन अपीअरन्स, दिसायला सेम टू सेम दिसतात आणि यांचं जेंडर पण कसं असतं, सेम असतं. येते लक्षात. हा, परंतु मध्ये एक घटना अजून एक पहा, इफ डिव्हिजन ऑकर्स 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन. जर कधी कधी काय होतं की झायगोट फॉर्मेशन नंतर 8 दिवसांनंतर जर ही प्रोसेस झाली, म्हणजे इफ डिव्हिजन ऑकर्स 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन, झायगोट फॉर्मेशनच्या 8 दिवसानंतर जर ही गोष्ट झाली तर होतं काय की इफ द एम्ब्रियो डिवायडेड इनटू 2 ग्रुप्स देयर इज अ हायली पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉन्जॉइंट ट्विन्स. म्हणजे काय, जेव्हा ह्या झायगोट पासून एकाचे 2 एम्ब्रियो बनायला सुरुवात होते त्यावेळी कधी कधी काय होतं की हे जे एम्ब्रियो आहे यांचं डिव्हिजन पूर्णपणे होत नाही, म्हणजे पूर्ण हे सेपरेट होत नाही. आणि अशा वेळी जे ट्विन्स तयार होतात त्या ट्विन्सला आपण म्हणतो कॉन्जॉइंट ट्विन्स. असं कधी कधी होतं. अशा प्रकारचे ही ट्विन्स तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील कदाचित. आजूबाजूला पाहिले नसतील तर कुठेतरी युट्यूबला, टीव्हीला वगैरे तुम्ही अशा प्रकारचे ट्विन्स पाहिलेले असतात. यांचे जे अवयव आहेत हे एकमेकांना अटॅच असतात. बऱ्याच वेळा म्हणजे काही पार्ट्स अटॅच असतात, काही वेळा डोक्याला डोकं अटॅच असतं, पाठीला पाठ अटॅच असते किंवा हाताला हात अशा प्रकारे अटॅच असतात. अशा प्रकारच्या ट्विन्सला काय म्हणतात, कॉन्जॉइंट ट्विन्स. आणि हा कोणाचा सबटाइप आहे, मोनोझायगोटिक ट्विन्सचा सबटाइप आहे. ठीक आहे, यांना कॉन्जॉइंट ट्विन्स म्हणतात, यांना सायमीज ट्विन्स सुद्धा म्हणतात. येतं लक्षात. आता जाऊयात आपण डायझायगोटिक ट्विन्स कडे. कोणाकडे, डायझायगोटिक ट्विन्स. आता डायझायगोटिक ट्विन्स कोणाला म्हणायचं किंवा कसे असतात डायझायगोटिक ट्विन्स. होतं काय, कधी कधी एक एग ओव्हिडक्ट मध्ये यायचा तर अशा वेळी 2 एग ओव्हिडक्ट मध्ये येतात. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकलच्या इरेग्युलरिटी जर झाली, बरोबर, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर कधी इरेग्युलरिटी होते अशा वेळी कधी कधी काय होतं, ऍट अ टाइम 2 एग मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात आणि 2 एग मॅच्युअर होऊन ते दोघंच्या दोघं कुठे येतात, ओव्हिडक्ट मध्ये येतात. आणि दोघंच्या दोघं ओव्हिडक्ट मध्ये आले आणि त्याच वेळी जर स्पर्म आला तर तो दोन्ही एगला, म्हणजे हा एक एग आला, हा पण एग आला, दोन्हीच्या दोन्ही एग रिलीज झाले ओव्हरी मध्ये. एक एगच्या ऐवजी 2 एग रिलीज झाले. तर रिलीज झाल्यानंतर तुम्हाला माहिती स्पर्म खूप सारे येतात. त्या खूप साऱ्या स्पर्म मधले दोन स्पर्म काय करतात, एक स्पर्म एका एगला फर्टिलाइज करतो आणि दुसरा स्पर्म दुसऱ्या एगला फर्टिलाइज करतो, बरोबर आहे. आणि या ठिकाणी किती झायगोट बनतात, सेपरेट 2 झायगोट बनतात. आणि त्या 2 झायगोट पासून 2 सेपरेट एम्ब्रिओ बनतात. 2 एग आल्यामुळे 2 स्पर्म त्यांना फर्टिलाइज करतात, 2 स्पर्म वेगवेगळे फर्टिलाइज केल्यामुळे 2 वेगवेगळे झायगोट बनतात, म्हणून यांना म्हणतात डायझायगोटिक ट्विन्स. यांना काय म्हणतात, डायझायगोटिक ट्विन्स. येते लक्षात. आणि यांच्यापासून एम्ब्रिओ बनतात, 2 एम्ब्रिओ बनतात आणि दोन्हीचे दोन्ही एम्ब्रिओ अशा प्रकारे युटेरस मध्ये इम्प्लांट होतात. आता इथं काय काय शक्यता असू शकते पहा. आता 2 स्पर्म वेगवेगळे आले तर कदाचित असं होऊ शकतं की हा जो झायगोट आहे, दोन्ही झायगोट एक मुलाचा असू शकतो, एक मुलीचा असू शकतो, किंवा दोन्हीही मुलांचे असू शकतात किंवा दोन्हीही मुलींचे असू शकतात. असं काही नाही, हे 2-3 पॉसिबिलिटी होतात. डायझायगोटिक ट्विन्स अशा प्रकारचे असतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या जेंडरचे दिसले म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष आहे आणि ते जुळे आहेत, कधी कधी असतं बहीण भाऊ आहेत पण जुळे आहेत, ते मोनोझायगोटिक ट्विन्स असूच शकत नाही. ते कोण असू शकतात, डायझायगोटिक ट्विन्स असतात. अजून एक, डायझायगोटिक ट्विन्स हे सेम जेंडरचे पण असू शकतात, दोन्ही मुलं असू शकतात किंवा दोन्ही मुली पण असू शकतात. हा, परंतु डायझायगोटिक ट्विन्सची मुलं ती ओळखू शकतो आपण, कारण दोघं ट्विन्स असूनही, जुळे असूनही सारखे दिसत नाही, त्यांचा अपीअरन्स सेम नसतं, कशाच आपण त्यांना जुळे म्हणू शकत नाही. किंवा मुली पण पहा, ट्विन्स असतात परंतु ते दिसायला सेम नसतात, ते पूर्णपणे वेगळे असतात. तर अशा वेळी समजून जायचं की ते कोणाचं एक्झाम्पल आहे, डायझायगोटिक ट्विन्स आहे. तर जेनेटिकली डिफरंट, हे पूर्णपणे जेनेटिकली कसे असतात, डिफरंट असतात. मे बी सेम जेंडर ऑर डिफरंट जेंडर.
कदाचित ते सेम जेंडरचे पण असू शकतात किंवा वेगळ्या जेंडरचे सुद्धा असू शकतात. तर अशा प्रकारच्या ट्विन्सला आपण काय म्हणतो, डायझायगोटिक ट्विन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे प्रकरण पूर्ण संपवलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला हे प्रकरण समजलेलं आहे, तुम्हाला ही सिरीज आवडते. ठीक आहे, तर चला भेटूया आता आपण नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.